राष्ट्रवादीच्या खासदारांना आणि आमदारांना या ठिकाणी चर्चेसाठी बोलवण्यात आलेले आहे। विधानसभेच्या अनुषंगाने ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये विधानसभेसंदर्भात चर्चा होणार आहे। या बैठकीमध्ये राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचे सुद्धा मागणी करण्यात आल्याचं कळतंय। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व आमदार उपस्थित आहेत। रिद्देश हातीम आपल्याला अपडेट देत आहेत। रिद्देश, या बैठकीमध्ये काय काय घडतंय, काय तपशील या घडीचा? नक्कीच आपण पाहिलं मुंबईतील ट्रायडंट हॉटेल आहे, तिथे सर्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व जे आमदार आहेत त्याचबरोबर तिथे जे मुख्य नेत्यांमध्ये अजित पवार असेल, सुनील तटकरे असेल, सर्व ट्रायडंट मध्ये हे दाखल झाले आहेत आणि त्यांची जी बैठक आहे ती देखील सुरू आहे। त्याचबरोबर जवळपास 30 ते 35 आमदार देखील या बैठकीमध्ये उपस्थित असल्याची माहिती ही सध्या तरी मिळत आहे, कारण जे अनेक आमदार आहेत ते त्यांच्या गाडीतून जे आले त्यांची काच होती पूर्ण काळी, त्यामुळे कुठले आमदार त्यात उपस्थित आहेत हे अजून अद्यापही समजलं नाही। मात्र जवळपास 30 ते 35 आमदार या बैठकीमध्ये उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे। आपण पाहिलं तर सर्वात प्रथम जे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फटका पडला आहे, फक्त एकच जो खासदार आहे तो निवडून आला, त्या अनुषंगाने संपूर्ण विषयाचा आढावा या बैठकीत घेणार आहे आणि पुढील 4 महिन्यामध्ये विधानसभाचे देखील निवडणुका होणार आहे आणि त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर कालपासून जे राष्ट्रवादी जे पक्षाचे अनेक आमदार हे शरद पवार गटाच्या पक्षाबरोबर सध्या तरी संपर्कात आहे, असा जो दावा करण्यात आला होता रोहित पवारकडून। या संदर्भात देखील चर्चा होणार आहे की खरंच कुठले जे आमदार आहेत ते शरद पवार गटाबरोबर कुठे संपर्कात आहे की नाही, या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्याचबरोबर 10 तारखेला जो आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा देखील पार पडणार आहे। आजच आपण पाहिलं तर जयंत पाटीलकडून नगरमध्ये त्यांचा वर्धापन दिन साजरा होणार आहे, जी घोषणा करण्यात आली आहे आणि आपला वर्धापन अर्थातच अजित पवार यांचा पक्षाचा वर्धापन दिन कुठे साजरा करावा, कसा साजरा करावा, या संदर्भात देखील आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। नम्रताजी, रिद्देश अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान अजित पवारांचे 10 ते 12 आमदार घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व आमदारांचा अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असं म्हटलंय। तर काही जण काँग्रेसमध्ये जाणार होते, त्यांना आता विचारा ते काय करणार आहेत असं म्हणत जयंत पाटलांना त्यांनी टोला लगावलाय। तर सुप्रिया सुळेंनी मला शुभेच्छा देण्यासाठी कुणी फोन केला हे माहीत नाही असं म्हणत अजित पवारांच्या आमदारांनी फोन केलेल्यांच्या चर्चेवर पडदा टाकलाय।